आता एक छोटीशी इंट्रोडक्शन द्यायची म्हणजे एक असं कुटुंब ज्यांनी खरोखरच माझ्या इन्फर्टिलिटीच्या प्रॅक्टिसमध्ये मोलाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही. घणसोलीमधून आलेलं हे असं कुटुंब आहे की आमची ओळख वाया वाया झाली होती, पण त्यांनी इतके पेशंट माझ्याकडे पाठवले, म्हणजे वेगवेगळ्या थरातले ते पेशंट होते ज्यांना खूप गरज आहे इथपासून उत्तम उत्तम श्रीमंत असेही, आणि ज्यांना खूप गरज आहे असे गरीब पेशंटही. आणि काय मला माहित नाही, पण देवाच्या कृपेने त्यांच्याकडून आलेल्या एकाही पेशंटला अपयश आलं नाही. त्यामुळे ही व्यक्ती, हे कुटुंब माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आजपर्यंतच्या इन्फर्टिलिटीच्या प्रॅक्टिसमध्ये अक्षरशः सिंहाचा वाटा ज्या कुटुंबाने मला उचलला असं म्हणावं लागेल. कारण आजकाल इन्फर्टिलिटी म्हटलं ना की कोणी असं सांगत नाही की तुम्ही ह्यांच्या डॉक्टरकडे जा, इकडे जा, तिकडे जा, कारण ही रिस्क असते. त्याला यश नाही आलं तर पटकन एखादा माणूस बोलतो, किंवा हा विषय अतिशय सेन्सिबल विषय आहे, त्यामुळे खूप आशा घेऊन माणसं येतात. तर हे कुटुंब माझ्या फार जवळचं कुटुंब आहे, ज्यांनी कित्येक कपल्सना इथे पाठवलं, आणि देवाच्या कृपेने, समर्थांच्या कृपेने त्या सगळ्यांच्या पदरात एक छानसं बाळ होतं. त्यामुळे ह्या कुटुंबाचं एक जोरदार स्वागत आणि धन्यवाद त्यांना. तर आता मी शुभांगी मॅमना रिक्वेस्ट करते की आमच्या अमोल सरांबद्दल फक्त 2 वाक्य तरी बोला. तर या शुभांगी मॅम आणि अमोल सर अगदी माझ्या खूप जवळचे पेशंट. या. जय सद्गुरू. माझं नाव शुभांगी अमोल भोसले. मी नवी मुंबई कोपरखैरणे येथे राहते. मी मेन म्हणजे सांगायचं म्हणजे मिस्टरांबद्दल 2 शब्द. त्यांच्या इथे मी माझ्या मिस्टरांबद्दल 2 शब्द बोलते. माझ्या मिस्टरांचं नाव अमोल नानाजी भोसले. आता आमच्या लग्नाला आता किती 16 वर्ष पूर्ण झाली. त्या 16 वर्षात भरपूर काय त्यांनी मला सपोर्ट वगैरे केलाय, म्हणजे प्रत्येक गोष्टीला, कुठे लहान मोठे छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये अजूनपर्यंत आहे. मी पण त्यांना साथ दिली आहे त्यांच्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी अक्षता मॅडमबद्दल 2 शब्द बोलते. आता एवढ्या वर्षात आम्हाला 11 वर्षांनी बाळ झालंय, ते पण मॅडमच्या ट्रीटमेंटने बाळ राहिलंय. मी भरपूर याच्या अगोदर ट्रीटमेंट वगैरे घेतले, पण मला कुठेच काही फरक पडला नाही. म्हणून मी लास्ट माझ्या बहिणीने मला ॲडवाईस केलं, मॅडमबद्दल माहिती दिली, सदानंद आयुर्वेदबद्दल. मग ते मॅडमशी येऊन मी सगळं डिस्कस वगैरे केलं. त्याच्यानंतर मला मॅडमने ट्रीटमेंट वगैरे केली. एक दीड वर्षांनी मला बाळ राहिलं मॅडमच्या ट्रीटमेंटने. पण मॅडमने मला त्या 1.5 वर्षात भरपूर काय सपोर्ट केला. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला सहकार्य केलं, एकदम घरच्या माणसासारखं. आणि आता काय माझं बाळ हे आता 7 वर्षाचं माझं बाळ आहे, मॅडमच्या ट्रीटमेंटने चाललेलं आहे. तर याच्यापुढे पण असं, आणि भरपूर जणांनी आम्ही सगळ्यांना सपोर्ट केला. जे कोण आम्हाला विचारायचे तेवढं आम्ही मॅडमचं क्लिनिकबद्दल माहिती दिली, मॅडमबद्दल सांगितलं. जे कोणी सांगितलं सगळे लोक मॅडमला येऊन भेटलेले आहेत, आणि त्यांना पण मॅडमच्या औषधाने ट्रीटमेंटने रिझल्ट पण मिळाला आहे. हां, असं याच्यापुढे पण मॅडमची अशीच प्रगती होत राहू दे, ही आमची प्रार्थना. जय श्री. 2 मिनिटं मी बोलतो मॅडम. नमस्कार सगळ्यांना, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. अक्षता पंडित, आम्हाला एक 11 वर्षानंतर आम्हाला मुलगी झाली. अक्षता पंडित माझ्या मेवणीने आम्हाला जो ॲड्रेस सांगितला, व ती आम्हाला 11 वर्षानंतर आम्हाला ती मुलगी त्यांच्याकडून त्यांच्या ट्रीटमेंटने झाली. अक्षता पंडित, सदानंद आयुर्वेदिक. तर आम्ही अशी खूप वर्ष बाहेर आम्ही काढली, पण आम्हाला कुठेच यश नाही आलं, पण तिथे आम्हाला यश आलं. खूप चांगले डॉक्टर आहेत, त्यांच्यावर सांगायचे म्हणजे असं शब्द कमी पडते, एवढे खूप चांगले डॉक्टर आहेत आम्हाला आयुष्यात, किंवा कुणालाच, म्हणजे मी गॅरंटेड सांगतो कुणाला पण. जे मला लोक भेटतात, जे मला भेटतात की आम्हाला बाळ नाही होत आहे, 4 वर्ष आली, 20 वर्ष आली, मी आतापर्यंत 20-25 पेशंट त्यांच्याकडे पाठवले, आणि ते सगळे सक्सेस झाले. म्हणजे कुणाला 20 वर्ष नव्हती, कुणाला 10 वर्ष नव्हती, कुणाला 5 वर्ष नव्हती, अशी लोक कितीतरी 20-25 पेशंट आले, इथे सगळं सक्सेस झाली. आणि मी त्यांना 100%, म्हणजे कसं मध्ये विश्वास असतो ना, विश्वास जो आपल्या डॉक्टर आपला विश्वास पाहिजे, तो विश्वास माझ्याकडे होता 100%. मी त्यांना सहज सांगतो, तुम्ही जावा, बिंदा जावा, 100% हा तुम्हाला बाळ तुम्हाला देणारच. आणि झाले त्यांच्याकडून एवढे, म्हणजे ते म्हणतात ना, आपला सगळ्याचा माणसात देव पाहतो, असं आपण मी त्यांना देवाप्रमाणेच बघतो. आणि त्यांच्याकडे खरं म्हणजे ती दिव्यशक्ती आहे. त्यांचे डॉक्टर म्हणून आहे, त्यांच्याकडे माणुसकी, त्यांच्याकडे जे कौटुंबिक सांभाळणं, सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे आहे.
आणि खूप त्यांनी आम्हाला हेल्प केली त्या गोष्टीमुळे. आणि सगळ्यांना म्हणजे खूप लोकांना त्यांच्यावर प्रचिती आली आणि आम्हालाही अन्वी म्हणून मुलगी झाली त्यांच्याकडून पण, आणि आम्ही आता खूप आनंदित आहे. आणि त्यांना पण खूप मोठं मोठं यश भेटावं अशी आमची सद्गुरूचरणी प्रार्थना. जय श्रीराम. ओके.